पंच लेट्स प्लेचा इशारा विवेक पाटील देतात आणि सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईंट होतील एक गोड गाळ्याचा धनी अर्थातच कौस्तुभचे मेहर सर. हॅलो 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 हॅलो. चला ऑल सेट सलामत जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. समर्थ बॉईज 1432 पहिला बॉल गॅप मधून येस दुसरा बॉल गॅप मधून चौकार 4 धावा. थँक्यू दोन चोटीचा खेळ झाला 5 धावा फलकावर. शैलेश्वर खूप मोठी जबाबदारी आहे या मॅचला. आता काय करायचं कोणाच्या विरोधात करायचं मागील मॅच मध्ये झालेला परफॉर्मन्स 2 बॅटरने आठवावा लागणार आहे. समर्थ बॉईज 1-4-3-2 समोर दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा एक धाव महत्वाचं आहे आणि हे करणं गरजेचं असणार आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर लेग स्टंपच्या बाहेर म्हणजे आमचे विवेक सर आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला गेला. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. पुन्हा एकदा सिंगलसाठी पहा शेवटचं अंतिम चेंडू आहे. 9 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. भूपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर केला गेला चेंडूला येस डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावफलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावफलकावर. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न पैकी वेगवान झाले. कुठे झाले नॉट आउट. त्वरित डिसिजन आले गेले. हॅलो 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 पहा सिंगल आली गेली. 1-1 हे स्कोर कार्ड आहे जिकडे आतापर्यंत बेनी सज्ज होतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 11 धावा धावफलकावर. हो सुरेख चेंडू चेतन मेहर कुठे. चेतन मेहर कुठे असतील. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय. चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. चांगले षटक आहे आतापर्यंत. बेनी पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू अडवला. येस चेंडू अडवला गेलाय. चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी होते तोपर्यंत एकच धाव येते. 13 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बेनी सज्ज होतोय. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा सिंगलसाठी पहा 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 1-4 या ऐकूया डिझेलला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
थँक्यू थँक्यू. चेतन कुठे? चेतन चेतन मेहर. चेतन मेहर कुठे असाल आपण या. चेतन मेहर. पहिला बॉलवर काय घडलंय? डॉट बॉल, निर्धाव चेंडू. काय घडलं होतं अजूनही कळायला मार्ग नाहीये. नितीन मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतो. ऑन साइडला ड्राईव्ह केले पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा समर्थ बॉईज 1 फॉर 3-2 समोर. अक्षय 11 डोंगरपाडा. हे बॅटल सुरू आहे. त्यामधून 15 धावा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कट केलाय चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगल साठी. पहा 2 सलामीर बॅटर मागील मॅच मध्ये सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होते. पॉवर प्ले षटक ऑन आहे. 3 चेंडू मध्ये फक्त 2च धावा आतापर्यंत आले गेले. ओ क्लीन बॉल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. यशच्या उद्ध्वस्त. मोठा हादरा. शैलेशला मैदान सोडावं लागले. गॉन. आर्यन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा काय जबरदस्त चेंडू होता. कुठे खेळायचं कळायला मार्ग नव्हता. चेंडूने डायरेक्टली यष्टांचा संपर्क साधला होता. हलक्या हातानं पुन्हा सिंगल साठी जातोय. एकच धाव आहे. पहा पॉवर प्ले षटकामध्ये पॉवर जनरेट केलंय नितीन यांनी. फक्त 3 धावांचा षटक त्यामधून एक गडी बाद सुद्धा केलाय. 1-7 17 धावा धावपल का शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा सिंगल साठी जातोय. थोडक्यात तुकलाय नाहीतर कदाचित चौकार असता. पहा 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपलकावरती 1-8 18 धावा धावपलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. पहिला बॉल बॅकफुटला गेले. ओ वॉट अ फील्ड. फेकी बॉक्स टाकलंय. पहा ज्याच्या वेळेला आज अडचणी खूप वाढल्यात. कदाचित आमच्या ऑफिशियल पंचांना लगेचच जावं लागलं डीबी नेटवर्ककडे आणि पुन्हा तर जातोय तिकडे आमचे नयन तांडेल दाखल झाले. मनीष मेहर आपण कुठे असाल? कमेंट्री बॉक्सची संपर्क साधायचा आहे. मनीष मेहर. निशान नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. निशाणाला गेलाय. पहा धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत किती आहे? 1-8. ओ ऑन साइडला पुन्हा चेंडू सिंगल साठी. पहा एक धाव महत्वाची आहे. इकडून आता शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहेत. 19 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू. ओ मिस. डॉट निर्धाव. भार्गवी दिदी यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत आहे या LNCC प्रीमियर लीग 2025 मध्ये. ऑन साइडला. हो आता कोण पडलंय? पाण्याची बाटली ट्रॉफी पडले. मृदुल 7वा क्रमांक पडलाय. आता 7व्यावर पोहोचायचं वाटते. 1 फॉर 3-2 समर्थ बॉईज संघाला हिट केला होता. शेवटचा अंतिम चेंडू. 21 रन ऑन द बोर्ड. मोठा फटका मारायचा होता. टायमिंग नव्हतं. चेंडू गेला पुन्हा सिंगलचा. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. ओ इकडे काय घडलंय? दुसरे धाव घेता बॉक्स पुन्हा आखलंय. आणि आमच्या ऑफिशियल
कौस्तुभ एक मिनिट थांबवतोय. हॅलो 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 चेक हॅलो चेक. नक्कीच मॅचच्या दिशेने आपण वळतोय. त्या अगोदर यस विवेक सर दुसरीला विकेट आहे. मॅन्युअल स्कोरर वेदांत हात करत जा विवेक सरांना, ती विनंती असेल. 23 इट्स अ टार्गेट आहे. समर्थ बॉईज 14-32. त्या अगोदर आपण एक मुख्य सत्कार आणि त्या दिशेनं नक्कीच आपण थोड्याच वेळानं वळतोय. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा थोड्याच वेळात मुख्य मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांचं चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय. खेळाडूला दुखापती होते, विनंती असेल आयोजकांना आपण जात त्वरित. ज्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय एक गुण्या गोविंदाने या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि असे LNCC संघाचा खऱ्या अर्थानं पाठीराखा, पाठीचा कणा आणि LNCC संघाची मालकीन म्हणायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. अर्थातच आदरणीय सन्माननीय सौ मिनल भावेश घरात यांच्या पत्नी आणि यांचा वाढदिवस थोड्याच वेळात मंचाच्या दिशेने येत आहेत. आपल्या मंद मंद पावलांनी लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब स्वर्गीय यज्ञेश 11 ह्या संघाच्या मालकीन अर्थातच आपण पाहतोय सन्माननीय मिनल भावेश घरात LNCC संघाचा सर्वे सर्वा आणि एक पाठीचा कणा अर्थातच भावेश घरात यांच्या पत्नी सौ मिनल भावेश घरात यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय एक गुण्या गोविंदानं पार पडते. आणि ह्या वहिनींना पुन्हा एकदा संपूर्णतः नवापूर काठेवाडा ग्रामस्थ आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश्वर स्मृती ह्या स्पर्धेच्या वतीने आपल्याला वहिनीसाहेब वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लक्ष शुभेच्छा. ईश्वर चरणी हीच प्रार्थना असेल, त्या लक्ष्मीनारायण चरणी हीच प्रार्थना असेल आपलं आयुष्य हे पुन्हा एकदा दीर्घ हे असंच फुलत राहो ही विनंती. मुख्य मान्यवर आपण मंचाच्या दिशेने आपण पाहतोय अर्थातच LNCC संघ आणि त्या संघाचा सर्वे सर्वा त्या संघाचा संघ मालक अर्थातच भावेश दादा घरात सातत्याने LNCC लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश स्मृतीचा संघ ज्या ठिकाणी खेळत असतो आणि त्या ठिकाणी एक मोठा हात आणि पाठीवरती थाप सातत्याने आपण पाहतोय असे भावेश दादा घरात आणि त्यांच्या पत्नी अर्थातच मिनलताई घरात यांना पुन्हा एकदा संपूर्णतः आमच्या नवापूर ग्रामस्थांकडून आमच्या खेळाडूंकडून आणि संपूर्णतः लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11 संघाकडून पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. थोड्याच वेळानं आपण केक कटिंग करणार आहोत, तोपर्यंत मॅचच्या दिशेनं जातोय धावतं समालोचन करण्यासाठी द व्हॉइस ऑफ नवापूर कौस्तुभचे मेहर जोडले जातील. हा 6 धावा धावपल करते. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 23 धावांचा पाठलाग करतोय.
थँक्यू टू से. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. MCC कटाई समोर समर्थ बॉईज. चला नेक्स्ट मॅच जिकडे आपण बोलतोय दत्तगुरु संतनगर समोर VVSC आणि दोन्ही संघाचे कॅप्टन टास्क बॉक्स मध्ये दाखल व्हा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत जिकडे आदरणीय मिनलताई घरत यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. चला भावेश घरत आपण या टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपल्या शुभेच्छा नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन दत्तगुरु संतनगर समोर VVSC. हे बॅटल आहे आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 8 धाबा धावपल काबर. ओ चेंडू पायावर आता. इकडे काय घडलंय? इकडे काय घडलंय कळायला मार्ग नाही, परंतु पहिल्या विकेटचा पतन मोठा हातरा. आता मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. थोड्याच वेळात मिनलताई घरात यांचा या ठिकाणी केक कट केला जाईल, परंतु मॅचच्या दिशेनं त्या अगोदर आपण टॉस की बॉसच्या दिशेनं जिथं सामना आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे दत्तगुरु संतनगर विरोधामध्ये VVSC दोन्ही संघाचे कर्णधार आपण मंचाच्या दिशेने आहे विनंती असेल. सन्माननीय भावेशदादा घरात यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. पहा दोन्ही गाड्या एकाच रुलावर आल्या होत्या आणि कदाचित दोन्ही कॅप्टन या आपल्या मुख्य मंचावर या. मुख्य मंचावर आपण मुख्य मंचावर टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही कॅप्टनने मुख्य मंचावर या. ओ इकडे काय घडलंय? आता कोणाला लागला कळायला मार्ग नाही, परंतु चेंडू गेला सी मार्ग पार. चौकार. 4 धाबा. ब्युटिफुल स्ट्रोक. आणि पहा आता 13 धाबा धावपळकावरती 5 चेंडूचा खेळ झालाय. या अगोदर विकेट आली होती दहाव्याच्या षटकामध्ये. आता चौकार आला गेलाय. अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना काय इकडून एखादा ब्रेक थ्रू कडे अजून एका पाहिलं जाईल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. समर्थ बॉईज 1-4-3-2 थोड्याशा अडचणीमध्ये आहेत. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले आणि अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना सर्वांच्या नजर आता कोणावर असणार आहेत? मयुरेश आणि नितीन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 1-3. 13 धाबा धावपळकावर 23 धावांचा पाठलाग करतोय. 10 धावांची अजूनही गरज आहे. 13-10. 21 ला मॅच आणून सोडली गेले. अटॅकिंग फिल्डिंगला किती खेळाडू आल्यात? मृदुल 1, 2, 3. असा पॉवर प्ले नाहीये पण पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पहा अटॅकिंग फिल्डिंगला 3 खेळाडू आहेत. आता कोणाच्या कधी अडचणी वाढतील कळायला मार्ग नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू भावेश. टॅप केले चेंडूला. चेंडू अडवला. फेकी सुद्धा झाले. सिंगल रन. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 14 धाबा धावपळकावर. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का? दोन्ही कॅप्टन दत्तगुरु संतनगर आणि VVSC दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर या. आपण मुख्य मंचावर टॉस करणार आहोत. चला VVSC संघ आपण या. संतनगर आहे येथे मान्यवर उपस्थित आहेत. ते विनंती असेल VVSC संघ या आपण मंचाच्या दिशेने या. आदरणीय सन्माननीय LNCC संघाचे सर्व अर्थातच भावेशदादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे LNCC आहे, दुसरीकडे NKPL हा कॉल देण्यात येईल. LNCC असा आवाज येतोय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय. भावेशदादांना विनंती असेल आपण असं नसतावा फक्त डिसिजन विचारेल. फिल्डिंग करेल. येस खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. चला यापुढील होणारा सामना एकीकडे आपण पाहतोय VVSC विरोधामध्ये, दुसरीकडे दत्तगुरु संतनगर संघ. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरीकडे येस्टर्नवर डायरेक्ट चेंडू हिट होतोय. आता ते वर्णन कौस्तुभजी मेहर करतील. बॉम्ब फुटलाय. बॉम्ब मृदुल
परंतु खूप उशीर झाला गेला कधी. पहा डायरेक्ट हिट काम फिट असं काय चित्र झालं होतं. आणि मला वाटतं आता इक्वेशन काय बनलंय. पारप्रचे षटक आहे, पहिले चेंडूवर विकेट आले गेले. पियुष आहे, पियुषवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. आता 11-9 या इक्वेशनला मॅच आणून सोडली गेले. 11 चेंडू 9 धाब्यांची गरज. अटॅक अँड फिल्डिंगचा रोल कशा प्रकारे अदा होणार आहे. पियुष पुन्हा एकदा. ओ लाईट कुठच्याला पिटले, बेल्स पडल्या नाही. लेग स्टंपच्या बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे असं आमचे ऑफिशियल पंच विवेक सरने सांगितलं. आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय पियुष. ऑन साइडला ट्राय केलं, चेंडूला फेकी झाली गेले. परंतु थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं, जिकडे आमचे डिबल नेटवर्कचे ऑनर पुन्हा एकदा बघणार आहेत. केकेरकर चेंडू होता कुठे, बॅट कुठे होती, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. ऑन साइडला पटका एक्झिक्यूट केला गेला होता, फेकी झाली होती. आणि फेकी करत असताना बॅट कुठे होती, बॉल कधी लावला गेला, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. नेकेरकर डिसिजन आलं, नॉट आउट, त्वरित डिसिजन आलं गेलंय. पुन्हा एक धाव, 16 धावा दाखल करते, 23 धावांचा पाठलाग करतोय आतापर्यंत अक्षय 11 डोंगरपाडचा संघ. समर्थ बॉईज 1-4-3-2 या संघासमोर. पहा 2 चेंडूचा खेळ झालाय. दहा 7 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. अटॅक अँड फिल्डिंग पुन्हा लावण्याचा तो प्रयत्न केला. 10-7चं इक्वेशन आहे. पियुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. ओ व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, व्हाईट वॉच, भरपूर वेल. आणि कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला आमच्या डिबन नेटवर्क आपण पाहणार आहोत. पहा वेट केलं, वॉच, बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला ओपन करण्यासाठी बॅटचा फेस ओपन केला. आणि अखेरकार समोर डाऊन द ग्राउंड ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. ओ क्लीन बोल्ड. आता उत्तर सुद्धा आलंय. नकेरकार मयुरेशला मैदान सोडावं लागलंय. गॉन. आता मॅच मध्ये फक्त औपचारिक राहिले गेले. कदाचित मयुरेशचा विकेट या अगोदर येणं गरजेचं होतं का. पहा धावांना कशा प्रकारे रोख लागवला मृदुल. या अगोदर 41 धावा दाखल करते लगावले होते समर्थ बॉईज 1-4-3-2 या संघाने. आता फक्त 22 धावा लगावल्या आहेत. 23 धावांचं टार्गेट ते सेट केलं गेलं होतं. 2 धावांची गरज, 2 धावांची. एक मिनिट 3 सॉरी 20 झालं. 20 8-3 पाहिजेत. 8 बॉल 3, 8-3 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. आता तो चौकार होता की त्या मोमेंटमला शिफ्ट करणार होता. या अगोदर विकेट आली गेली, परंतु तो संपूर्ण खेळ त्या षटकामध्ये बदलला होता. 8-3 च इक्वेशन आहे, जिकडे पियुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस ऑन साइडला, चेंडू ओढवला, फेकी झाले, फेकीला आलं उत्तर. कहाणीमध्ये ट्विस्ट येतात, परंतु धावा तितक्या नाही आहेत धावफलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. लास्ट बॉल, तिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आता इक्वेशन काय बनलंय, 7 मध्ये 3. पियुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ ये क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है. कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय.
लगातार मृदुल या षटकामध्ये चौथा गडी बाद होतोय, परंतु चौकार सुद्धा आलाय, हे सुद्धा विसरून चालणार नाही. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मॅच गेली. 6-3 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलं. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. टाकेटूचे कुठे तर चौकार, कुठे तर 4 गडी, कुठे ते 6 धावांचं षटक. संपूर्ण खेळ बदललाय मृदुल. पीयूच्या षटकामध्ये आता इक्वेशन काय आहे? इक्वेशन 6 मध्ये 3, 6-3 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेलंय. उमेश आणि मोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि जवळपास 5 गडी बाद झाल्यात. या धावांचा पॅटलाक करत असताना 5 गडी बाद. लो स्कोरिंग मॅच कुठेतरी आता हाय व्होल्टेज होताना दिसते. पहा अटॅकिंग फिल्डिंग आता 38 सर्कल मध्ये सर्व खेळाडू आणल्यात. 1-2 खेळाडू सोडले तर बाकी सर्व खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत. 6-3 इक्वेशन. ओमकार नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. ऑल साइड पहिला बॉल. 6-3 इक्वेशन. फुल टॉस ऑन साइडला. चेंडू वडाला फेकी. हो, पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडणं गरजेचं होतं का? कदाचित पकडला असता तर सर्व काही विकेट नाही तर निर्धाव झालं असतं, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. विचार करतोय खेळाडू. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडणं गरजेचं होतं का? आता 5-2, 5 मध्ये बनवायचे आहेत 2. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोहित ऑन स्ट्राइक. अटॅक इन फिल्डिंग मध्ये जवळपास खेळपट्टी जवळ 4 खेळाडू आहेत. ओ नो, ओ डेट आहे. चला आता 5-2 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलं. 5 मध्ये 2 आणि ओमकार सज्ज होतोय. 5 मध्ये 2. ओ क्लीन बॉल. हो ढूंढो रे साजना. आता ढूंढावं लागणार आहे त्या बॉलला, त्या बॅटला कनेक्ट करावं लागणार आहे. आणि आता अडचण निवडला एका अजून एका विकेटचं पतन. डॉन थँक्यू. हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. अंडरम क्रिकेट मध्ये एका चेंडूमध्ये 10 धावा झाल्यात. विसरून चालणार नाहीये. इकडे मॅच होते कुठे, मॅच आले कुठे. जवळपास 6वा गडी बाद झालाय. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज. पहा न करणारी गोष्ट सुद्धा आजच्या दिवसामध्ये घडते. बरंच काही या स्पर्धेमध्ये घडलंय. पहिल्या दिवशी काय घडलं? लगातार 5 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार एका खेळाडूच्या नावावर आकाश गरत, टीम नेम मोरेगाव चॅलेंजर. दुसऱ्या दिवशी आपण आले 10 धावांवर सर्व संघ बाद. तिसऱ्या दिवशी लो स्कोरिंगच्या मॅच 2दा हाय व्होल्टेज होताना दिसत आहेत. काय जबरदस्त स्पर्धा. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम पहिल्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता काय करणार? अजून एक खेळाडू पुढे आणलाय. अटॅक इन फिल्डिंग तीच पुन्हा लावली गेले. इक्वेशन काय बनलंय? 4 मध्ये 2. ओमकार पुन्हा एकदा. ओ नो, मॅच फिनिश. सामना जिंकलाय. सर्व काही संपलंय. आणि अक्षय एलेवन डोंगरपाडा संघ विजयी आणि पराभवाच्या छावेत जातोय. समर्थ बॉईज 1432 चा संघ.